जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेसा पद भरतीच्या अनुषंगाने जी काही सध्या बघा 17 संवर्ग जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना मानधन तत्वावरती ज्या नियुक्त्या सध्या आहे तर त्या अनुषंगाने जी काही 17 संवर्गाची पदभरती झाली आहे तर त्या पदभरतीचं जे काही पेसाचं आरक्षण आहे तर त्या आरक्षणावर माननीय सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या 1.5 ते 2 वर्षापासून जी काही कोर्ट केस झालेली आहे तर ती कोर्ट केसची हेरिंग जी होती, सुनावणी जी होती तर ती कालच्या दिवसाला सध्या ठेवण्यात आली होती। तर त्या अनुषंगाने त्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडलं, काही त्या ठिकाणी ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहे तर त्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न इथं करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पेसा पद भरतीची जी काही सध्या बघा रखडलेली कोर्ट केस आहे तर त्या कोर्ट केसची कालच्या दिवसाला सध्या हेरिंग होती। आता आपण मागच्या ज्या काही या ठिकाणी हेरिंगच्या डेट होत्या तर त्या डेटनुसार जे काही हेरिंग आहे तर ती माननीय चीफ जस्टिस महोदया समवेत इतर जे काही न्यायाधीश आहे तर त्या न्यायाधीशामध्ये मुख्य जे बेंच आहे म्हणजे 3 जजेसच्या बेंचमध्ये सध्या जी काही सुनावणी आहे तर त्या सुनावणीच्या डेट सध्या आपल्याला डेटवर डेट मिळत आलेली आहे। परंतु कालच्या डेटमध्ये जी काही सुनावणी सध्या होत होती तर त्या ठिकाणी ह्या ठिकाणी जे काही दोनच त्या ठिकाणी बघा चीफ जस्टिस महोदय आणि हॉनरेबल मिस्टर जे काही जस्टिस आहे विनोद सर, तर हे दोनच सध्या बघा त्या ठिकाणी जज होते। परंतु आता हे जे नवीन सध्या त्या ठिकाणी जज असल्यामुळे जी काही सुनावणी होती तर ती सुनावणी त्या ठिकाणी प्रथमदर्शी म्हणजे त्या ठिकाणी पहिल्यांदा त्यांच्यासमोर सुनावणी त्या ठिकाणी होणार होती। परंतु ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जी काही मागच्या जे 3 जजेस होते तर त्या 3 जजेसना ह्या ठिकाणी पेसाचे जे काही मॅटर आहे तर त्या मॅटर संदर्भात ह्या केस दरम्यान ज्या काही गोष्टी आहे तर त्या सध्या बघा अवगत होत्या। परंतु कालच्या दिवसाला जे काही ह्या ठिकाणी हॉनरेबल चीफ जस्टिस महोदय होते आणि त्यांचा समवेत जे काही जस्टिस महोदय होते विनोद साहेब, तर त्यांच्या समवेत जी काही सुनावणी होती तर ती प्रथमतः त्या ठिकाणी बघा त्यांच्यासमोर येणार होती। परंतु आपल्याला माहिती आहे की पेसा पद भरतीची जी काही सीएल नंबर होता म्हणजे जी सुनावणी संदर्भात जो सिरियल नंबर आहे तर तो सिरियल नंबर 10 नंबरवरती सध्या बघा ह्या ठिकाणी ठेवण्यात आला होता। आता ह्याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या बघा ह्या ठिकाणी केसेस होत्या तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाची तेलंगणा संदर्भात सेम ह्या ठिकाणी आरक्षणाच्या अनुषंगाने केस होती। तर त्या केसवरती सध्या बघा कालचं संपूर्ण जी काही सुनावणी आहे तर ती सुनावणीला तिथं दिवस जो आहे तर तो त्या केसला इथं गेलेला आहे। आता ही जी केस आहे तर ही केस सध्या बघा 1 नंबरवरती इथं लिस्टेड झाली होती द स्टेट ऑफ तेलंगणा संदर्भात आणि ही केस बरी मोठी बघा विस्तृत असल्यामुळे ह्याच्यामध्ये जे काही सब केसेस होत्या तर त्या देखील एकत्रीकरण ह्या ठिकाणी करण्यात आल्यामुळे ह्याच केसवरती जी काही संपूर्ण दिवसभर आहे तर ती सध्या बघा इथं सुनावणी झालेली आहे। तर सर्वांची एकच ह्या ठिकाणी बघा नजर होती की जी काही पेसा पद भरतीच्या अनुषंगाने जी सुनावणी आहे तर ती सुनावणी ह्या ठिकाणी होईल अशा पद्धतीने आस लावून सध्या बघा इथं बसलेले होते। परंतु जी काही कनेक्टेड म्हणून इथं दाखवलेली संपूर्ण जी काही बघा इथं कोलॅबरेशन ज्या केलेल्या केस आहेत तर त्या केस म्हणजे द स्टेट ऑफ तेलंगणा संदर्भातच संपूर्ण तिथं कनेक्ट झालेल्या केसेस सध्या कालच्या दिवसाला होता। आता ह्याच्यामध्ये संपूर्ण दिवसभर जी सुनावणी आहे तर ती सुनावणी फक्त ह्या 1 ते 2 केसवरती सध्या इथं झालेली आपल्याला कालच्या दिवसाला पाहायला मिळत आहे। तर ह्याच्यामध्ये जी काही आपली जी पेसा संदर्भात जी सुनावणी होती तर ती इथं दाखवल्याप्रमाणे 10 नंबरवरती बघा ह्या ठिकाणी ठेवण्यात आली होती। तर ह्या सुनावणीपर्यंत जे काही दिवसभरामध्ये काम होतं तर ते सध्या बघा तिथपर्यंत होऊ शकलं नाही, म्हणून ही सुनावणी सध्या कालच्या दिवसाला देखील इथं झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही। तर आता ह्या सुनावणीच्या अनुषंगाने बघा इथं 10 नंबरवरती जो काही सीएल नंबर आलेला होता तर ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जी सुनावणी आहे तर ती सुनावणी सध्या इथं झालेली नाही आणि त्या अनुषंगाने जो काही रिपोर्ट आहे तर तो रिपोर्ट बघा कालच्या दिवसाला देखील एक महत्त्वाचा जो काही सुनावणीच्या अनुषंगाने रिपोर्ट आहे तर तो देखील जनरेट इथं झालेला आहे। तर ह्याच्यामध्ये जी काही सुनावणी आहे तर ती सुनावणीची बघा नवीन डेट देखील सध्या इथं मिळाली आहे। आता हा जो रिपोर्ट आहे तर हा रिपोर्ट कालची जी काही 5/8/2025 संदर्भात आपली जी काही सुनावणी होती तर ती कोर्ट नंबर 1 मध्ये आणि आयटम नंबर 10 होता, बरोबर। म्हणजे इथं 10 नंबरवरती सुनावणी होती आणि हे जे संपूर्ण जे सध्या बघा रिपोर्ट जो दिलेला आहे तर हा रिपोर्ट जसा मागचा जो रिपोर्ट आहे तर त्या रिपोर्टचा सध्या बघा इथं पुढे जो संबंध असेल म्हणजे ह्याच्यावरतीच सध्या पुढची जी सुनावणी असेल तर ती सध्या कायम त्या ठिकाणी राहणार आहे। तर नवीन ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जे काही
एफिडेविट असेल तर ते एफिडेविट सध्या बघा सादर झालं नाही. मागचं जे एफिडेविट सादर आहे की जी सध्या नियुक्ती आहे तर ती नियुक्ती कोर्ट केसच्या जो अंतिम निकाल असेल तर त्या निकालाच्या अधीन राहून सध्या बघा नियुक्ती त्या ठिकाणी देण्यात यावी अशा पद्धतीचं जे एफिडेविट आहे तर ते एफिडेविट सादर केलं आहे आणि ते सध्या पुढे कायम हे असणार आहे. तर पुढील जी काही नियुक्ती संदर्भात किंवा ह्या केस संदर्भात पुढील जे काही सध्या बघा जी सुनावणी असेल तर ती सुनावणी आपल्याला इथं नवीन जी डेट आहे तर ती डेट सध्या बघा इथं देण्यात आली आहे. तर ह्याच्यामध्ये मागच्या जे स्टेट ऑफ तेलंगणाच्या सध्या बघा इथे ज्या सांगितल्याप्रमाणे मागची कालच्या दिवसाला संपूर्ण दिवसभर ह्या ज्या केसेस आहेत तर ह्या केसेस कोलॅबरेशन होऊन त्या ठिकाणी सुनावणी त्या ठिकाणी होत होती. तर ही केस बरीच मोठी विस्तृत असल्यामुळे त्याच्यावरती सुनावणी झाली. तर आताच्या घडीला सध्या पेसा संदर्भात जी काही कोर्ट केस आहे तर त्याला परत नवीन जी डेट आहे तर ती डेट सध्या इथं मिळालेली आहे. आता ह्याच्यामध्ये सुनावणी जी असणार आहे तर ती सुनावणी परत बघा इथं 12/8/2025ला कॉम्प्युटर जनरेट जी डेट आहे तर ती इथं टेंटेटिव्ह केस मे बी लिस्टेड ऑन 12/8/2025ला सध्या इथे लिस्टेड झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये सध्या इथं जे काही CL नंबर आहे तर तो CL नंबर पुन्हा इथं बघा जनरेट होईल. नेमकी जी काही सुनावणी आहे तर ती सुनावणी किती नंबरवर असणार आहे तर ती सध्या बघा या ठिकाणी जनरेट होईल. परंतु आताच्या घडीला कोणत्याही प्रकारचा CL नंबर इथं जनरेट झालेला नाही. तर ह्याच्यामध्ये देखील परत जे काही ऑनरेबल चीफ जस्टिस महोदय आणि परत जे काही चीफ जस्टिस आहे तर दोनच ह्या ठिकाणी जस्टिस महोदयांचं बेंच या ठिकाणी असणार आहे परत. तर आता 12 तारखेला नेमकी जी काही सुनावणी असेल तर त्या सुनावणी ह्या ठिकाणी बघा होणार किंवा नाही तर ते देखील बघणे गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये सुनावणीच्या अनुषंगाने जो काही CL नंबर असेल तर तो CL नंबर नेमका काय जनरेट होतो त्याच्यानुसार जी काही सुनावणी असेल तर ते सुनावणी तिथं सध्या होऊ शकते. तर एकंदरीत 12 तारखेपर्यंत बघा जी काही अपडेट असेल तर ती अपडेट आपल्यापर्यंत येईलच. जर 12 तारखेला परत सुनावणी त्या ठिकाणी झाली नाही तर पुढे बघा महत्त्वाचं या ठिकाणी 3 जजेसचं जे काही बेंच आहे तर ते बेंचचे संपूर्ण ज्या सुनावण्या आहे तर त्या सुनावणीच्या अनुषंगाने शेड्यूल पुढे होणार आहे. जवळपास 19-20 तारखेदरम्यान ते शेड्यूल सध्या बघा असणार आहे. त्याच्यामध्ये मेन चीफ जस्टिस महोदय सध्या बघा असणार आहे आणि त्या अनुषंगाने जी काही सुनावणी असेल तर ती सुनावणी त्यावेळेला स्वतः जे काही चीफ जस्टिस महोदय त्या केसमध्ये असल्यामुळे जास्तीत जास्त जे काही चान्सेस आहे तर त्या सुनावणीचे सध्या बघा असणार आहे. परंतु आता जी काही 12 तारखेची डेट सध्या देण्यात आली आहे. आता 12 तारखेला नेमका CL नंबर कोणत्या पद्धतीने जनरेट होतो ते जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी पेसाच्या अनुषंगाने जी काही अपडेट आहे तर ती सध्या बघा ही सध्या होती. तर जी काही सुनावणी असेल तर ती सुनावणी बघा लवकरात लवकर जी असेल तर ती ह्या ठिकाणी मे बी होऊ शकते. जास्तीत जास्त जी काही अपेक्षा आहे आपल्याला की जी पेसा पदभरतीच्या अनुषंगाने जे काही निर्णय आहे तर ते निर्णय त्या ठिकाणी बघा लवकरात लवकर हो आणि जो सध्या पेसा पदभरतीच्या अनुषंगाने रखडलेलं संपूर्ण प्रकरण आहे तर ते देखील मार्गी लागो ही जे का या ठिकाणी आशा आपण व्यक्त करूया. तर सध्या महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.